नमस्कार मित्रांनो, ट्रेक फॉर ग्रेट या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो. मी सुनील गोरे. कशा आहात सगळे? मजेत ना? ट्रेक करताय ना? केलाच पाहिजे. आज आपण चाललो आहे लोणावळ्याच्या डोंगर रांगातील असा एक किल्ला, त्याचा खूप दिवसांनी आपण वाट पाहत होतो की याचा ट्रेक करायचा आहे, असा राजमाची किल्ला. तर तिथे जाणार आहोत. आता सकाळी 6 वाजले तेव्हा आपण निघालो. चला तर मग. म्युझिक मित्रांनो, आत्ताच आपण लोणावळ्यातून आत शिरलोय. आत्ता आपण उदेवाडी या ठिकाणी आहे. इथून खाली कातळदर वॉटरफॉलला जायला रोड आहे. इथे बोर्डही लावलेला आहे उदेवाडीचा. अच्छा, हमको सिखा रिया. आपण ऑफ रोड करत चाललेलो आहे अशा रोडने, कच्च्या रस्त्याने. लोणावळ्यातून 5 किलोमीटर पुढे आल्यानंतर कच्चा रस्ता मिळतो. या कच्च्या रस्त्याला आपली 4 व्हीलर व्यवस्थित चालवता सुद्धा येणार नाही, एवढा खराब रोड आहे. आणि इथे फॉरेस्ट उपद्रव शुल्क घेते. इथे यायचं असेल तर आपल्याला चांगल्या अवस्थेत असलेली 2 व्हीलर घेऊन यावे लागेल. येथे शुद्ध पिण्याच्या पाण्याचे कुंड आहे. आपण राजमाचीच्या पायथ्याशी पोचून आता पायऱ्या आहेत, पायऱ्यांनी चढत वर चाललेलो आहे. राजमाचीवर 2 बाले किल्ले आहेत, एक श्रीवर्धनगड आणि एक मनोरंजनगड. दोन बालेकिल्ल्यांच्या मध्ये हे काळ भैरवनाथाचं मंदिर आहे. काळ भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे मनोरंजनगड व समोरच्या बाजूला श्रीवर्धनगड आहे. मंदिरात जोगेश्वरी देवी, काळ भैरवनाथ आणि अशा अनेक मूर्त्या पाहायला मिळतात. आता आपण श्रीवर्धनगडाकडे प्रस्थान करणार आहोत.